मंडळी, तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा। आपके बेटे की जो कंपनी है सियान एग्रो, उसकी नेट प्रॉफिट पिछले 5 सालों में 4500% ऊपर बढ़ गई है। ये आपने जो पढ़ा इसके ऊपर मैं आपके ऊपर डिफेमेशन केस भी कर सकता हूँ। विचार करा, तुम्ही सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ बनवता किंवा देशातल्या एका मोठ्या धोरणावर प्रश्न विचारता आणि अचानक दुसऱ्या दिवशी तुमच्या दारावर थेट सायबर पोलीस येऊन उभे राहतात। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात। सध्या संपूर्ण देशभरात चालू असलेल्या E20 पेट्रोलच्या वादाला आता एक असं धोकादायक कायदेशीर वळण मिळालंय ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती। एकीकडे देशातल्या 4 मोठ्या युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्सवर थेट पोलीस गुन्हा दाखल झालाय, तर दुसरीकडे लाईव्ह इंटरव्ह्यू घेणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा थेट कोर्टात खेचण्याची खुली धमकी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अचानक इतके आक्रमक का झालेत? सरकार ज्याला शेतकऱ्यांचं भविष्य म्हणतंय त्यावरून देशात इतका मोठा गदारोळ का माजलाय? काय हे इन्फ्लुएन्सर खरोखरच खोटा प्रचार करत होते का, की सामान्यांचा आवाज दाबण्याचा हा एक प्रयत्न केला जातोय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं असं धक्कादायक सत्य उघडणार आहोत जे ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल। तर नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या E20 इंधनावरून म्हणजेच इथेनॉल ब्लेंडिंगवरून देशभरात 2 मोठे तट पडले आहेत। हे आंदोलन केवळ रस्त्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, थेट नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील घरापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। पोलिसांची मोठी धावपळ झाली आणि आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। लोकांचा आरोप आहे की या 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे त्यांच्या गाड्यांचं मायलेज कमालीचं घटतंय आणि इंजिन खराब होतंय। पण या वादात खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष शिशिर त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून नागपूर सायबर पोलिसांनी थेट प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यप आणि इतर 3 बड्या इन्फ्लुएन्सर्सवर FIR दाखल केला। या चौघांवर आरोप आहे की त्यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपनी टोयोटा बद्दल सोशल मीडियावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली। पण प्रश्न असा पडतो की गडकरी नक्की कोणाकोणाचे तोंड बंद करणार? या कायदेशीर कारवाई मागे दडलेलं खरं सत्य काय आहे? चला या कथेचा सखोल धागा उपडूया। चला आधी हे समजून घेऊया की हा E20चा खेळ नक्की काय आहे आणि सरकार यावर इतकं ठाम का आहे। E20 म्हणजे 80% शुद्ध पेट्रोल आणि 20% इथेनॉल यांचं वैज्ञानिक मिश्रण। नितीन गडकरींनी आपल्या लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट केलंय की इथेनॉल आणण्यामागे स्वदेशी स्वावलंबन आणि राष्ट्रवाद हाच मुख्य मंत्र आहे। महात्मा गांधींचे आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पुढे नेत गावांना आणि देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं हा या मोहिमेचा सर्वात मोठा उद्देश आहे। आपण परदेशातून कोट्यवधी रुपयांचं कच्चं तेल आयात करतो, त्यावरची आपली निर्भरता कमी करणं आणि देशात स्वच्छ ऊर्जा आणणं ही यामागची खरी भूमिका आहे। सरकारने जाहीर केलंय की त्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण देशात E20चे उद्देश यशस्वीरित्या पूर्ण केलंय। पण जसं हे धोरण पूर्ण क्षमतेने लागू झालं तशा सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक तक्रारींच्या व्हिडिओची लाट आली। सोशल मीडियावर जवळपास 53हून अधिक असे व्हिडिओ समोर आले ज्यामुळे इथेनॉलमुळे गाड्या कशा निकामी होतात हे दाखवलं गेलं। लोकांचा दावा होता की 2023 पूर्वीच्या गाड्यांमध्ये हे इंधन वापरल्यामुळे मायलेज अर्ध्यावर आलंय। पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि मंत्र्यांनी यावर काय उत्तर दिलं हे जाणून घेणं खूप रंजक आहे। या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा घडला एका लाईव्ह मुलाखती दरम्यान, जेव्हा एका महिला पत्रकाराने नितीन गडकरींना थेट प्रश्न केला की सर, लोकांचा दावा आहे की त्यांची गाडी 11चा मायलेज द्यायची आणि आता ती थेट 7 वर आली आहे, यावर तुमचं काय उत्तर आहे? यावर गडकरींनी जे उत्तर दिलं त्याने केवळ त्या पत्रकारालाच नाही तर संपूर्ण सोशल मीडियाला गप्प केलं। गडकरी म्हणाले, तुम्ही हा मायलेज कसा मोजला? कारच्या डॅशबोर्डवर पाहून? सामान्य माणूस घरी बसून किंवा डॅशबोर्ड पाहून कारचा अचूक मायलेज कधीच मोजू शकत नाही। अचूक मायलेज फक्त आणि फक्त कंपनीच्या ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटर मधील विशेष मशीन्सद्वारेच मोजला जाऊ शकतो। त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे E20 पेट्रोलला दोष देणं चुकीचं आहे। इतकंच नाही तर गडकरींनी विरोधकांना आणि टीकाकारांना उघड आव्हान म्हणजे ओपन चॅलेंज दिलं की अशी एक तरी कार मला दाखवा जी केवळ आणि केवळ E20 इंधनामुळे अधिकृतपणे खराब झाली आहे। त्यांनी तांत्रिक बाजू मांडताना स्पष्ट केलं की शहरांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मायलेज सामान्य पेट्रोलच्या बरोबरीनेच मिळतो। हो, हायवेवर यात अत्यंत किरकोळ घट होऊ शकते,
कारण इथेनॉलची कॅलरिफिक व्हॅल्यू पेट्रोलपेक्षा थोडी कमी असते, पण ही घट एवढी मोठी नसते की तुमची गाडी चालणं बंद होईल. गाडीचा मायलेज हा तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलवर, टायर प्रेशरवर आणि गाडीच्या वेळेवर होणाऱ्या सर्व्हिसिंगवर अवलंबून असतो. पण मग हा वाद इतका का पेटला? विरोधक आणि युट्यूबर्स नेमका कसला आलेख दाखवत आहेत? इथेच एक मोठा वैयक्तिक ट्विस्ट समोर येतो. सोशल मीडियावर केवळ गाड्यांच्या इंजिनवरच बोललं जात नव्हतं, तर या धोरणामागे एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप काही इन्फ्लुएन्सर्स करत होते. थेट नितीन गडकरींचे सुपुत्र निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या कमाईचे आणि नफ्याचे आकडे सोशल मीडियावर व्हायरल केले जाऊ लागले. असा प्रचार केला गेला की या इथेनॉल धोरणाचा थेट आर्थिक फायदा मंत्र्यांच्या मुलाला आणि मुलाच्या कंपनीला मिळवून दिला जातोय. हा आरोप ऐकल्यानंतर नितीन गडकरींचा संयम सुटला. त्यांनी लाईव्ह कॅमेऱ्यावर अत्यंत कडक आणि आक्रमक पवित्रा घेतला. गडकरी थेट म्हणाले, माझा मुलगा निखिल गडकरी याच्या कंपनीच्या उत्पन्नाबाबत आणि नफ्याबाबत सोशल मीडियावर जे आकडे फिरत आहेत ते पूर्णपणे खोटे आणि चुकीचे आहेत. तुम्ही ते आकडे गुगलवरून घेतले असतील किंवा कुठूनही. जर यापुढे कोणीही ते खोटे आकडे पुन्हा दाखवले किंवा त्याचा प्रचार केला तर मी त्यांच्यावर थेट मानहानीचा म्हणजे डिफॉर्मेशन केस खटला दाखल करेन आणि त्यांना थेट कोर्टापर्यंत खेचेन. याआधी त्यांनी मुकेश मोहनवर दाखल केला होता. या इशाऱ्यानंतर लगेचच मनीष कश्यप आणि इतर 3 इन्फ्लुएन्सर्सवर नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ही कारवाई पाहून आता डिजिटल जगात एकच खळबळ माजली आहे. प्रश्न उपस्थित केला जातोय की लोकशाहीत सरकारवर किंवा धोरणांवर प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक इन्फ्लुएन्सरचे तोंड अशा कायदेशीर कारवाईने बंद केले जाणार का? पण मित्रांनो, या नाण्याची दुसरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे, जी सरकारने अधिकृतपणे मांडली आहे. आता प्रश्न येतो की ग्राहकांच्या सुरक्षेचं काय? जर खरंच कोणाची गाडी खराब झाली तर त्याला जबाबदार कोण? यावर नितीन गडकरींनी वाहनधारकांना एक खूप मोठा दिलासा दिलाय, जो कदाचित अनेकांना माहित नाही. गडकरींनी स्पष्टपणे सांगितलंय की जर इथेनॉलमुळे गाडीच्या गॅरंटी पिरियडमध्ये काहीही किंवा वॉरंटी पिरियडमध्ये काही नुकसान झालं तर त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी संबंधित डीलर आणि ऑटोमोबाईल कंपनीची असेल. कंपनीला ते नुकसान मोफत ठीक करून द्यावं लागेल आणि जर ग्राहक कंपनीच्या सेवेवर समाधानी नसेल तर तो थेट ग्राहक न्यायालयात म्हणजे कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकतो. त्यांनी पुढे हेही स्पष्ट केलं की आतापर्यंत मंत्रालयाकडे इथेनॉलमुळे गाडी खराब झाल्याची एकही अधिकृत तक्रार आलेली नाही. सोशल मीडियावर 53 व्हिडिओ नक्कीच आले आहेत, पण त्यात केवळ भ्रामक आणि अपुरी माहिती पसरवली गेली आहे. गडकरींनी जाहीर आवाहन केलंय की जर कोणाला खरी अडचण आली असेल तर त्यांनी थेट मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवावी. त्या तक्रारींची स्वतः मी वैयक्तिक चौकशी करेन. त्यांनी आणखी एक उदाहरण देत दिल्ली देहरादून एक्सप्रेस वेचा उल्लेख केला, जिथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी साचले होते. त्यांनी मान्य केले की तिथे ड्रेनेजचे काम अपूर्ण असल्यामुळे समस्या आली. ते पण त्या पत्रकारीने ते विचारलं म्हणून त्यांनी मान्य केलं. म्हणजेच जिथे प्रशासकीय चूक आहे ती ते मान्य करतात, पण राष्ट्रहिताच्या आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीशी जोडलेल्या इथेनॉल सारख्या संवेदनशील विषयावर केवळ राजकीय हेतूने खोटा प्रचार केला जाऊ नये अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते, डिजिटल युगात माहिती पसरवणं जितकं सोपं आहे तितकंच अर्धवट माहितीमुळे अडचणीत येणंही सोपं झालंय. इन्फ्लुएन्सरवर झालेल्या या कारवाईमुळे डिजिटल क्रिएटर्सना आता तथ्य तपासूनच बोलावं लागणार आहे. जे की बोलतात तरी पण राजकीय लोक त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. E20 पेट्रोल हे देशाच्या इंधनावरील खर्च वाचवण्यासाठी आणि पर्यावरणासाठी महत्वाचं पाऊल असेल. तरी सामान्य जनतेच्या मनात असणाऱ्या शंका दूर करणं ही सुद्धा सरकारचीच जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं? या 4 युट्यूबर्सवर झालेली कारवाई योग्य आहे का, की हा त्यांचे तोंड दाबण्याचा प्रकार आहे? आणि नितीन गडकरींनी खोटे आकडे पसरवल्यावर घेतलेला हा कडक पवित्रा तुम्हाला कसा वाटला? तुमचे विचार मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मला तुमचे कमेंट्स वाचायला नक्की आवडेल. जर हा माहितीपूर्ण आणि झणझणीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच सखोल विश्लेषणाने भरलेल्या व्हिडिओसाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.